आणि एका इकडे कर्जमुक्ती नाही, दुसऱ्या इकडे भावही नाही. सोयाबीन अजूनही खरेदी केंद्र सुरू केले नाही. कापूस 6 ते 7 हजाराच्या अंदर विकावं लागतंय. मक्याचे तेच हाल आहे. आणि मग अशा अवस्थेमध्ये पहिलेच दुष्काळ, पहिलेच कमी पीक आणि त्याच्यात भावही कमी. आणि त्या पंजाबच्या शेतकऱ्याचं सगळं पीक खरेदी केलं जातं. 90% खरेदी ही हमी भावना होते आणि आमची इथं त्याच्यापेक्षा कमी भावानं मरतं. आणि तुम्ही तर 20% बोनस देणार होते फडणवीस साहेब. प्रत्येक हमी भावाच्या 20% प्रत्येक पिकाला बोनस देणार म्हणून सांगितले. जीएसटीचा परतावला म्हणजे 6,000 तुम्ही का सोयाबीनला देणार होते. ते 6,000 तर भेटलेच नाही. 2,000 सोयाबीन विकावं लागत सर. तर मग 1,500, 2,000, कुठं 500 अशी जर अवस्था असेल तर मग शेतीत मेल्यापेक्षा आंदोलनात राहून मरू ना आम्ही निश्चय केलेला आहे का इथं पाय घासून मेल्यापेक्षा आंदोलनात गोळी घेऊन मरणारे अधिक. तितक्यानं राहिलेल्या शेतकऱ्याला न्याय तरी भेटेल कम से कम. सरकारनं अनुदान देतो म्हणून घोषित केलं होतं. काही ठिकाणी अनुदान मिळालं, काही ठिकाणी अनुदान मिळालं नाही. पण नांदेड येथे एका शेतकऱ्यानं तहसीलदाराची गाडी फोडली. आता काय करणार आहे तो तुम्ही सांगा. एवढं सगळं पीक जमीन ध्वस्त झालं, पूर्ण वाहून गेलं आणि संतापापोटी स्वतः मेल्यापेक्षा आता गाडी फोडायला काय हरकत आहे. गाडी फोडलेली डबल भरून निघतं पण गेलेला माणूस येत नाही ना. शेतकऱ्याला आम्ही नेहमीच सांगतोय का आत्महत्या केल्यापेक्षा आता ठोकायला काही हरकत नाही.